मनी ट्रॅप आहे आणि तो मनी ट्रॅप याच्यासाठी आहे। नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅप नावाचं प्रकरण खूप गाजतंय। माझ्या मते हा हनी ट्रॅप नसून तो मनी ट्रॅप आहे आणि तो मनी ट्रॅप याच्यासाठी आहे की ज्या जनतेचे पैसे लुटून ह्या अधिकाऱ्यांनी, मंत्र्यांनी, आमदारांनी संपत्ती बनवली त्या जनतेचे श्राप आहे। हा ट्रॅप नाही, हा श्राप आहे। आणि म्हणून प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की अधिकारी आणि मंत्री, आमदार, राजकारणी आणि प्रशासन ह्या दोघांना जनतेची सेवा करण्यासाठी ही वेगवेगळी पदं असतात। पण ह्या दोन चोरांनी एकत्र येऊन काय केले, जनतेची सगळी लूट केली आणि ती लूट आता एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की जनतेचे ते श्राप आता याची देही याची डोळा पाहायला मिळतात। पहिल्या टप्प्यात जे 72 हे सापडले तर ते सगळे पूर्णच्या पूर्ण एक्सपोज झाले ना, तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये असा आपल्या पदाचा गैरवापर करणारे नगरसेवक, आमदार, मंत्री सापडतील। आणि अशाच प्रकारे प्रशासनामध्ये सुद्धा खालच्या म्हणजे पहिल्या पोस्टपासून ते वरपर्यंत सगळे म्हणजे IAS IPS हे लई लांब राहिलं, खालचे सुद्धा कर्मचारी, अधिकारी वेगळ्या प्रकारे माया गोळा करतात आणि ज्यावेळी भ्रष्ट मार्गाने पैसा येतो त्यावेळी तो सांभाळणं खूप अवघड जातं मित्रांनो। चोऱ्या करून पैसे कमवणं बऱ्याचदा सोपं असतं, परंतु ते चोऱ्या केलेले पैसे पचवणं खूप अवघड असतं आणि चोरीचे पैसे नॉर्मली पचत नाहीत। त्याच्यामुळे हे पैसे, जगाचा नियम आहे की जो चुकीच्या मार्गाने गेला त्याचा शेवट चुकीच्याच मार्गावरती होतो, तो योग्य ठिकाणी पोचत नसतो। आणि मग अशा लोकांच्या घरामध्ये बायका सोडून जाणं, पोरं अपंग तयार होणं, असे निसर्ग नियती त्यांना झटके देत असते, तरी सुद्धा यांना पैशाचा मोह सुटत नाही। त्यामुळे ज्या कोणी महिलेनं हे 72 लोकांना ट्रॅपमध्ये अडकवलेले त्या महिलेचं कौतुक आहे आणि ज्या महिलेनं हे सगळं प्रकरण बाहेर काढलं तिचंही कौतुक आहे। ज्यांनी असं महिलांचं शोषण केलं असेल, अशा प्रत्येक नराधमाला, अशा प्रत्येक आपल्या पदाचा गैरवापर करून महिलांची आबरू लुटणाराला अशाच प्रकारे त्याची आबरू वेशीवरती टांगली पाहिजे, त्याच्या आबरूची लक्तर वेशीवर टांगली पाहिजेत आणि अशा लोकांना असा धडा शिकवला पाहिजे। हीच कदाचित नियतीची इच्छा असावी। हा हनी ट्रॅप नसून हा रयतेचा श्राप आहे। नमस्कार मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅप नावाचं प्रकरण खूप गाजतंय। माझ्या मते हा हनी ट्रॅप नसून तो मनी ट्रॅप आहे आणि तो मनी ट्रॅप याच्यासाठी आहे